स्वीडन रस्त्याने चालताना इलेक्ट्रिक गाड्या चार्ज होतील असा रस्ता बनवतंय. जपान भूकंपरोधक रस्ता बनवतंय. नेदरलँड प्लास्टिक रिसायकल करून रस्ता बनवतंय. आणि आपण रस्त्याने चालताना गाणे वाजणारा रोड बनवणे म्हणजे विकास समजतो. पण आपला आक्षेप इथे राहणाऱ्या लोकांची शांतता भंग झाली हा नसून मराठी गाणे का वाजले नाही हा आहे. मुंबईच्या कोस्टल रोडवरील एका पट्ट्यावरून जाताना जय हो गाण्याची धून ऐकू येते. पण तिथे राहणाऱ्या लोकांची यामुळे अक्षरशः झोप उडाली. सकाळी 6 वाजतापासून सुरू होणारे हे गाणे मध्यरात्रीपर्यंत बंदच होत नाही. त्यामुळे तिथल्या 450 लोकांनी एमएनसी कडे कंप्लेंट्स केल्यात. मुंबईचे खड्डे आधीच वर्ल्ड फेमस आहेत. लोकांना ट्रॅफिकमुळे तासनतास उशीर होतो. ध्वनी प्रदूषण देखील प्रचंड आहे. त्यात भर घालायला म्युझिकल रस्ते. हो, इतर देशात देखील म्युझिकल रोड्स आहेत, पण ते पर्यटनाचा प्रयोग असतो, मुख्य विकासाचा मुद्दा नसतो. भारतासारख्या देशात जिथे मूलभूत सुविधा अजूनही मोठा प्रश्न आहे, तिथे अख्खे जग फिरणाऱ्या मंत्र्यांना हे कसं समजलं नाही की म्युझिकल रोड हे फक्त व्हायरल स्टंट असू शकतो, खरा विकास नाही. पण ज्या जनतेला विकास आणि स्टंटबाजीतील फरक समजत नाही, तिथे आता फक्त खड्ड्यांमध्ये ताल आणि पूल कोसळतानाही एखादे बॅकग्राऊंड म्युझिक लावा, जनता त्यालाही भुलेल.